तर माहितीकडून हेमंत गोडसे यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आहे आणि शिवसेनेचे माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांच्याशी यावेळी बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी विकास कासळे यांनी। तिढा अखेर सुटल्यानंतर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर इगतपुरी तालुक्यातील जे काही कार्यालय आहे, संपर्क कार्यालय आहे, त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांचे माजी खंदेश समर्थक आणि माजी आमदार काशीनाथ मेंगाळ आपल्याबरोबर आहेत। त्याचबरोबर त्यांचे कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर आहेत। आपण नेमकी जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आज हेमंत गोडसे खासदार यांची उमेदवारी जाहीर केली आणि त्याचप्रमाणे महायुतीचे जे नेते आमचे आदरणीय फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाला एक सार्थ ठेवून आज हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा खासदार म्हणून पाठवण्याचं जे स्वप्न आहे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून होते। निश्चितपणे आदरणीय हेमंतप्पा गोडसे तिसऱ्यांदा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून येतील आणि आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी त्याचबरोबर भाजप, भारतीय जनता पार्टी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल, राष्ट्रवादी सगळे महायुतीचे जे आमचे पदाधिकारी आहेत ते चांगल्या प्रकारे काम करतील आणि तिसऱ्यांदा लोकसभेमध्ये हेमंत गोडसेला पाठवलं जाईल अशी सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे। तर एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही समर्थक आहेत ते या इगतपुरी तालुक्यातील घोटी परिसरामध्ये संपर्क कार्यालय आहे या ठिकाणी त्यांचा जल्लोष बघायला मिळत आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।